ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांनी टोला लगावलाय। जुन्या घरात जाऊन पुन्हा काय मिळणार असं गुलाबराव पाटील म्हणालेत। तर खडसेंच्या भाजप प्रवेशाबद्दल गुलाबराव पाटलांना माहित आहे असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय। तर मी छोटा माणूस असल्याचंही टिप्पणी त्यांनी केलेली आहे। काय कशा करता भेट घेता मला माहीत नाही आहे। पण आता काय पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते। नट तसा असावा लागते। हे नट कसे वाटतं आपल्याला? आता काय ते आता इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा। घरी येऊन काय झालं, पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्या घरातून निघून आले। आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। खडसेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा होते भाऊ। गुलाब भाऊंना माहित हो, मला काही माहिती नाही त्याच्याबद्दल, कारण हे जास्त माहिती ठेवतात सध्या। मी सध्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे इथे आता पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, दरड कोसळली, घरं पडलेत, त्या ठिकाणी मी सध्या 8 दिवसापासून फिरतोय। आपल्याला कल्पना आहे 4-5 तारखेपासून 4 तारखेपासून त्यांच्याबद्दल अधिक माहिती गुलाब भाऊ सांगू शकतील। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे, आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू, आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय ते त्या सगळ्यांना माहिती आहे। गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता, त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रही कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं। इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं, असं त्यांनी म्हटलं होतं। मग ब्लॅकमेल कोण करत होतं? एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश मी कसा काय रखडवणार, मी छोटा माणूस असल्याचा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय आणि त्यावरती खडसेंनी पलटवारही केलाय। माझ्यामुळे मी कसं काय थांबवणार? त्यांची डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीला, त्यामुळे मी फार छोटा माणूस आहे। माझी तर मुंबईपर्यंत पण हॉटलाईन नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या जळगावमध्ये बरं आपण आपले भाऊ त्यांनी निश्चित त्यांना वरतून जर ग्रीन सिग्नल मिळाला ठीक आहे ना, मग काय कोणाची काय अडचण आहे का? ते मागच्या वेळेला काही म्हणले ते माझ्या काय रुमाल टाकला, फोटो काढले, फोटो गायब झाले म्हणून काहीतरी म्हणत होते मागे। आपल्याला काही माहिती आहे त्यांच्याबद्दल तशी काही। भाऊ वाढदिवसाला त्यांनी मी भविष्यकार नाही ना, मी काय राहत आहे का? तुम्ही म्हटले ना की वरून जर ग्रीन सिग्नल मिळाला आता ते म्हणतायत, आता तुमची चर्चा चालली आहे, मिळालं तर काय होईल, तर मग मिळालं तर ठीक आहे। हां भाऊ त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी भाजपमधील जे जुने सहकारी आहेत म्हणजे गडकरी साहेबांपासून तर सर्वांनाच निमंत्रण दिलेलं आहे। अच्छा, या ती वाढदिवसाला मोठी माणसं आहेत बाबा, मी त्यांच्याबद्दल काय बोलू? त्यांचा वाढदिवस तसाच होईल, दिल्लीपासून लोक येतील सगळे, मी त्याच्याबद्दल काय जास्त टिप्पणी करू? तुम्हाला वाढदिवसाचा निमंत्रण त्यांना शुभेच्छा आहेत। नाही अजून तरी मिळालं तुम्हाला आलो नाही मिळाला तर जाल का? नाही आम्हाला कोणाला आमंत्रण नाही नाही। मिळाला तर जाल का? आता असं जर तर नाही मिळालं तर विचार करू। गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे। त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय। पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे। दरम्यान मला भाजपमध्ये जाण्यात आता रस नाही, आमदार एकनाथ खडसे यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी पवारांसोबत शेवटपर्यंत त्यांच्या सोबतच असेन असं देखील खडसेंनी म्हटलंय। माझे कार्यकर्ते भाजपमध्ये जातील पण मी नाही असं देखील खडसे म्हणालेत। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी अमान्य करणार नाही, आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे।